गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. यार किती वाजलेत? ओ बाप रे, 10 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो. रात्री लेट झोपलो होतो, तुम्ही बघितलं जसं की रात्री काहीतरी 2-3 वाजता आपण झोपलो असेल. हा, 2 वाजता झोपलो आय थिंक. खूप लेट झोपलो काल रात्री. बॉडी पेन करायला सुरू झाली ॲक्च्युअलमध्ये. मला वाटतं मी खाली झोपतो याच्यामुळे माझे शोल्डर्स हे दोन्ही पण पेन करायला चालू झालेले आहेत. फ्युचरमध्ये घेऊया यार बेड. आपण काय राजा थोडी आहेत की सगळ्या गोष्टी अं, म्हणजे सर्वच गोष्टी आपल्याला सुखसुविधा भेटतील. खैर, आता सकाळचे 10 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. आपल्याला जॉबला देखील जायचं आहे. आपले डेली रुटीन आपल्याला फॉलोअप करायचं आहे, ते म्हणजे आपलं जॉब. तर सर्वात पहिलं तर काम आपलं हे असेल, सकाळी उठल्या उठल्या आपले जे बिछाना आहे ते उचलणं, झाडू मारूया, बिछाना उचलूया. त्याच्यानंतर मग थोडंसं फ्रेश होऊन बाहेर जाऊया. बाहेर जाऊन थोडंसं मार्केट बघूया. मला एक जॅकेट घ्यायचं आहे. थोडंसं मार्केट बघूया आणि बस एक जॅकेट घ्यायचं आहे. त्याचं कारण मी नंतर तुम्हाला सांगेन की एक जॅकेट घ्यायचं आहे. हां, तर बिछाना उचलूया, झाडू मारूया आणि फ्रेश होऊया. त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. बाय द वे, गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. जोश 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 यार, काय घंटाचा जोश. ले ले बॉडी पेन करते. बाय द वे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा यार. चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकन तुम्हाला खाली दिसत असेल ते दाबा. कारण दररोज व्हिडिओज येणार आहेत यार इथे. बेसिक, एकदम बेसिक, म्हणजे काय म्हणतात, एकदम लो टाईप व्हिडिओज जे ॲक्च्युअल रिॲलिटी आहे ते सर्व या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता मी पटापट माझी कामं आवरतो. मित्रांनो, घराची कामं आवरण्यामध्ये मला इतका उशीर झाला की मी थेट जॉबला गेलो आणि जॉबवरून सुटल्यानंतर आम्ही सर्व जॉबचे कलीग एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे हा फलक लावलेला होता, हे वाचा, मी गाढव आहे, इथे थुंकणार, असं म्हणजे पुण्यामध्ये अशी फलक पाहायला भेटतात. त्याच्यानंतर मग मी पुढे आलो. आपल्या घरच्या दिशेने येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा सोहळा चालू होता आणि त्या सोहळ्यामध्ये जे कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाने माझं आकर्षण वेधलं आणि मग मी तिथे थांबलो आणि त्या कार्यक्रमाचे काही दृश्य आपल्यासमोर सादर करत आहे. याकडून घेतली युद्ध, याकडून घेतली बुद्धी, याकडून घेतली युक्ती, याकडून घेतली बुद्ध. अडे किल्ल्याची हवा माझ्या लईमधून बोलते आणि संविधानाची शक्ती माझ्या राईम मधून बोलते. लढाई दोन्ही करून एक जस्ट एक प्राईड. मी जिथं उभा राहतो तिथं होणार नाही तर वाघासारखी गरजू बाबासाहेबांच्या विचारांनी जग सगळं जिंकू. जय भीम, फक्त वाजू द्या हाणात. आंबेडकर नाव म्हणजे क्रांतीची याग, जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत हा विचार अमर रहे गरजतो हवा. जय भीम, फक्त वाजू द्या हाणात. आंबेडकर नाव म्हणजे क्रांतीची याग, जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत हा विचार अमर रहे गरजतो हवा. मित्रांनो, या रॅपरला पहा. या रॅपरने खरं तर माझं लक्ष वेधून घेतलं होतं. मी रस्त्याने जात असताना हा रॅपर सॉन्ग बनवत होता आणि ह्याच रॅपरने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मी कार्यक्रमामध्ये थांबलो. कारण ह्याचा कॉन्फिडन्स बघा, एवढ्या जनतेच्या समोर आपल्या कलेला सादर करणं त्याच्यासाठी खूप कॉन्फिडन्स लागतो. स्टेजवरती गेल्यावरती चांगल्या चांगल्याची हवा निघते. परंतु ह्या रॅपरला बघा किती कॉन्फिडन्स असेल याच्यामध्ये आणि त्याचसोबत लोकांनी ह्याला खूप प्रोत्साहन दिलं. वन्स मोर देखील म्हटलं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा भाऊ स्टेजवरती येऊन पुन्हा रॅप आपलं सादरीकरण केलेलं आहे. याचा अर्थ या भावामध्ये कॉन्फिडन्स मोठ्या प्रमाणात आहे आणि सल्यूट आहे भावाला. बाबासाहेबांचे विचार दोन्ही माझ्या फ्लोमध्ये, दोन्ही माझा त्याग. याकडून घेतली युद्ध, याकडून घेतली बुद्धी, याकडून घेतली युक्ती, याकडून घेतली बुद्ध. अडे किल्ल्याची हवा माझ्या लईमधून बोलते आणि संविधानाची शक्ती माझ्या राईम मधून बोलते. लढाई दोन्ही करून एक जस्ट एक प्राईड. मी जिथं उभा राहतो तिथं चालते दोघांची पण वाईट. भीती विसरा उचला कलम आणि कागद. बायच्यापेक्षा जास्त व्यापन आम्ही रॅपर. न्यायासाठी लढू सत्य आमचा एकच आधार. बाबासाहेबांच्या मार्गावर चालेल समाज, समाजाचा अंधार आपल्या आवाजाने उजळू. शिक्षणाच्या जोरावरती आपण भीमसूर्य होऊ, जिथं लोक म्हणतात होणार. मित्रांनो, मी जेव्हा कधी असे सांस्कृतिक कार्यक्रम बघतो आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कलाकारांना बघतो तर त्या गोष्टीवरून मला एक गोष्ट कळते की भारतामध्ये कलाकारांची काही कमी नाही आहे. आता पुढचे जे येणार आहेत कलाकार, त्यांची कला पहा, त्यांचा डान्स पहा, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. माइंड ब्लोईंग.
बागेत लेकरू हातात झाडलं ड्रायव्हर शेणाची पाटी कपड्यानं लागणार घरगट बत्ता फजिती होती माय मोठी माया विमान माया बापा मनमाय सोन्यानं भरली ओटी माया विमान विमानमाय 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 अशा पद्धतीने हा उत्कृष्ट कार्यक्रम मित्रांनो साजरा झाला. एक नंबर. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं. पुन्हा एकदा मी कामावरून आलेलो आहे. ॲक्च्युअलमध्ये कामावरून 10:30 वाजता म्हणजे सुट्टी झालेली होती आणि कलीग जे होते कामावरचे त्यांच्यासोबत लंच केलं. म्हणजे खूप छान कलीग आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं. त्यांच्यासोबत रात्रीचं लंच हे मी तिकडे बाहेरच केलं आणि त्यामुळे लंचमुळे थोडासा उशीर झाला. 10:30 वाजता सुट्टी झाली होती. 11:20 आम्ही हॉटेलमधून बाहेर निघालो. थोडासा उशीर झाला आणि हो, त्याच्यानंतर मग घरच्यांसोबत बोललो, कारण थोडीशी आईची तब्येत माझी बरी नाही आहे, माझ्या आईची तब्येत. तर तिच्याशी बोलत होतो. बोलता बोलता कधी 11:30 वाजले काही कळालं नाही. 11:30 वाजल्यानंतर मी एका कार्यक्रमामध्ये गेलो. एक कार्यक्रम चालू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने. अजून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालू आहे. ही सर्वात मोठी जयंती आहे भारतामधली, जी एवढ्या दिवस चालते, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. खूप छान वाटतं बाय द वे. तर ह्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये एक रॅपर होता आणि तुम्हाला माहिती आहे की मला रॅप वगैरे खूप छान आवडतं. मला मनापासून रॅप आवडतं. मी खूप डिवाइन झाले, डिनो जेम्स झाला, त्याच्यानंतर आपलं राजा किंग किंग जे आहे, त्याच्यानंतर आपले भरपूर सारे रॅपर्स आहेत, त्यांची गाणी मी ऐकत असतो. म्हणून मला लक्ष वेधलं त्या कार्यक्रमाने आणि मी तिथे जाऊन शूटिंग केलं. त्याचं तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता. बाय द वे मित्रांनो, आता 12 वाजलेले आहेत. कार्यक्रमातून तर मी तेव्हाच आलो होतो. 11:40 मी कार्यक्रमातून आलो. त्याच्यानंतर माझ्या एका मित्राचा पुन्हा फोन आला आणि त्या मित्रासोबत बोलताना 20 मिनिटं गेली. 20 मिनिटं बोलता बोलता मी एक लिस्ट बनवली आहे, जी लिस्ट आपल्याला मार्केटमधून जाऊन घेऊन यायची आहे. ह्या गोष्टींची फार गरज आहे, जसं की मिरची मसाला, हळदी पावडर, तांदूळ, मुगाची डाळ, टाटा मीठ, असं सगळं आपलं जे संपलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला काल बोललो होतो कालच्या ब्लॉगमध्ये की आपलं रेशनिंग हे संपलेलं आहे. ते रेशनिंग आपल्याला आणायचं आहे. ती लिस्ट मी तयार करून ठेवलेली आहे. जेव्हा आपलं वीक ऑफ, म्हणजे अर्थातच माझी जेव्हा सुट्टी असेल, तेव्हा या लिस्टमधलं मी सामान घेऊन येईन, कारण याला मी निवांत जाणार आहे आणि निवांत घेऊन येणार आहे. ते सोडा, आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपली डायरी लिहायची आहे आणि थोडंसं यावेळेस रिसर्च करायचं आहे. थोडंसंच रिसर्च करायचं आहे, जास्त रिसर्च नाही करायचं आहे. म्हणजे अर्थातच मी जे पॉलिटिक्स रिलेटेड अभ्यास करत असतो ते करायचं आहे. आणि हा, दुसरी गोष्ट, तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती असं मुंग्या मुंग्यासारखे दिसत असतील, कारण का, ही लाईट फार कमी पडते व्हिडिओसाठी. व्हिडिओमध्ये खरं तर प्रचंड लाईट हवी, मग व्हिडिओ खूप छान दिसतो. किचनमधली लाईट सुद्धा कमी पडते. आपल्याला लाईट लवकरात लवकर आणावी लागणार. लाईट शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे, त्यामुळे लाईट आपल्याला लवकरात लवकर आणावी लागणार. बाय द वे, आता मी डायरी लिहितो. आजचा दिवस नेमका कसा गेलेला आहे, इंटरेस्टिंग, ती आज डायरी लिहितो. आणि हां, आजचा दिवस जर बोलायला गेलो ना, तर ऑफिसमधलं खूप 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 छान गेलेला आहे दिवस. कारण का, तर आपले जे बॉस आहेत, बिग बॉस, ते आज आपल्याला खुश झालेले आहेत. कारण आज मी एका क्लायंटला, जे गेलेले होते, नाराज झालेले होते, त्यांना पुन्हा स्टोअरमध्ये आणण्यासाठी म्हणजे यशस्वी झालो त्या गोष्टीला. तुम्हाला माहिती आहे, एखादा क्लायंट नाराज झाला की त्याला पुन्हा आपल्याकडे कसं डायव्हर्ट करायचं, ते एकदम डोकेफोडीचं काम आहे. पण मी ते उत्कृष्टपणे पार पाडलं. त्याच्यामुळे
मला माझे बिग बॉस हे धन्यवाद म्हटले आणि खूप छान वाटलं. आपण दुसरीकडे ट्रान्सफर घेतलेला आहे. ट्रान्सफरचा हा दुसरा म्हणजे जॉबचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी माझं एक चांगलं इम्प्रेशन त्यांच्यावरती पडलेलं आहे. मे बी हे माझ्या सॅलरी इम्प्रूव्हमेंटसाठी चांगलं ठरेल. बाय द वे आता मी डायरी लिहितो, कारण तुम्हाला माहिती आहे डायरी लिहिणं फार गरजेचं आहे. आपला नेमका दिवस कसा गेला, दिवसाचा आडाखरा कसा गेला हे आपल्याला डायरीमधून समजतं. तर मित्रांनो लगेचच मी माझी डायरी लिहितो आणि मग तुमच्याशी पुन्हा कंटिन्यू करतो, चर्चा करतो. तत्पूर्वी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी पार्ट वन नाही बोलता येणार, डे वन तो अपलोड झालेला आहे. तो देखील तुम्ही पहा. डायरी लिहिलेली आहे. किती तारीख आहे? 17 तारीख आहे. बघा 17 तारीखची डायरी लिहिलेली आहे. तुम्ही म्हणाल की काहीतरी टाईमपास उगाचच करत असतो, तर नाही, तसं नाही. तुम्हाला दाखवलेलं आहे 17 तारखेची डायरी मी लिहिलेली आहे. असंच तुम्हाला उद्या 18 तारखेची पण डायरी लिहून दाखवेन. खैर म्हणजे बोलायचं तात्पर्य असं झालं की हे माझे डेली रुटीन आहे. ही डेली रुटीन मी करत असतो, डायरी लिहिणं. आठवणी नेहमी ताज्या राहतात डायरी लिहिल्यामुळे. त्यासोबत रिसर्चची जर गोष्ट झाली तर आज थोडंसं टायर्ड फील करत आहे, कारण आज जॉबवरती थोडंसं थकवा झाल्यासारखं काम होतं, म्हणजे थकवण्यासारखं काम होतं जॉबवरती. आणि त्याच्यामुळे मी थोडंसं टायर्ड झालेलो आहे, थोडासा थकल्यासारखं आहे. पण खूप मजा आली बाय द वे आज जॉबवरती. मी डायरीमध्ये लिहित असतो माझ्या जॉबवरती मी काय करतो, कसं करतो, ते सगळं मी डायरीमध्ये लिहित असतो. त्याची कारणं डायरीमध्येच आहेत. आणि हो, काही लोक म्हणतात यार फक्त प्रणय घरच्या पुरतंच दाखवतो, बाहेर काय करतो ते पण सांग. तर नक्कीच मी बाहेर पण काय करतो ते देखील सांगणार. मी ह्याच्यासाठी खुलत नाही आहे. मी एका असं काय म्हणतात त्याला, एका फुलासारखं, जो कोमळ असं असतं ना फुल, त्याच्यासारखं का वागतो आहे आणि पूर्णपणे उघडत का नाही आहे. तर काही गोष्टी प्रायव्हसी ठेवायच्या असतात, जसं की जॉबची युनिफॉर्म. तर जॉबची युनिफॉर्मवरती मी व्लॉगिंग नाही बनवू शकत किंवा व्लॉगिंग करू शकत नाही, कारण त्याची अनुमती नाही आहे. पण हो, मी जॅकेट घेणार आहे संडेला. तर संडेला जॅकेट घेतल्यावरती मला तुम्हाला छान पद्धतीने हे शहर दाखवता येईल, तळेगाव दाखवता येईल, मार्केट दाखवता येईल. इवन दो मी जॉबमधून जेव्हा बाहेर जातो तेव्हा बाहेर गेल्यानंतर मग तिथे काय काय करतो ते सगळं तुम्हाला मला सांगता येईल. आता बाय द वे मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. आता झोपायची तयारी करतो, एंड नको करूया. आपण झोपल्यानंतर एंड करत असतो, तर त्यामुळे आता आधी झोपायची तयारी करूया आणि मग झोपायची तयारी झाल्यानंतर मग मी तुम्हाला बाय बोलतो. परंतु त्याआधी तुम्ही कालचा व्हिडिओ प्लीज जाऊन पहा. कालचा व्हिडिओ खूप छान होता, तो जाऊन पहा, निश्चितपणे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही देखील ह्या जर्नीमध्ये माझ्या एकत्र याल. आता फटाफट बिछाना टाकून घेतो. मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे आता रात्र झालेली आहे आणि रात्र आपण काय करतो तर झोपून जातो. तर आपल्या सर्वांना शुभरात्री शुभरात्री शुभरात्री. चला आता झोपतो मी, खूप टायर्ड आहे, तुम्ही माझ्या डोळ्यावरती बघू शकता, डोळे खूप 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 सुजलेले आहेत. तर आता झोपतो आणि उद्या सकाळी तुमच्याशी भेटतो. आय होप तुम्हा सर्वांना आजचा साधा सिंपल आणि एकदम क्यूट व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, बेल आयकनला ऑलवरती क्लिक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहायला भेटतील. मी भेटतो इतर गोष्टींसोबत, इतर ब्लॉगसोबत. तोपर्यंत चला, गुड नाईट, बाय. अरे बापरे, थंडी वाजते. गुड नाईट, झोपून जावा. गुड नाईट.